म्हणजेच सपोज तुमच्याजवळ जो पैसा आहे तो तुम्ही काय केला, बँकेमध्ये जमा केला. बँकेमध्ये जमा केल्यानंतर तुमच्या जवळचा जो पैसा आहे तो तुम्ही नंतर कशामध्ये, बँका कशामध्ये देतात, लोन देतात. आणि बँकांनी हा पैसा लोन मध्ये देतात. म्हणजेच बँका काय करतात, आर्थिक मध्यस्थ किंवा वित्तीय मध्यस्थ करण्याचं काम करतात एक प्रकारे. मग आता हे फक्त बँकाच हे काम करतात का? नाही, बँकाच फक्त हे काम करत नाहीत. आता आर्थिक मध्यस्थ करणारे दोन असतात, एक औपचारिक असतात आणि अनौपचारिक. अनौपचारिक म्हणजे काय आपण नंतर समजून घेऊया बघा. अनौपचारिक कुणाला म्हटलं जातं, परंतु सध्याला बघा औपचारिक आर्थिक मध्यस्थ करणारे. औपचारिक म्हणजे कसं की बँका ह्या कशा आहेत, औपचारिक आहेत. म्हणजेच कसं की त्याला कोणत्या ना कोणता कायदा वगैरे त्याच्या मागे काय आहे, लागू आहे, आणि त्याच्यानुसार औपचारिक म्हणजे बँका येतात. परत नॉन बँका, गैर बँका ह्या बी कशामध्ये येतात, औपचारिक आर्थिक मध्यस्थ करणारे. म्हणजेच कसं फॉर्मल फायनान्शियल इंटरमिडियरीज म्हणून असं ओळखलं जातं. मग आता बँक्स आपल्याला त्याच्यामध्ये सुरुवातीला बघायचं ते बँका बघायच्या. आता दोन दोन आहेत औपचारिक आर्थिक मध्यस्थ करणारे, बँक बी आहेत आणि नॉन बँक. नॉन बँक म्हणजे काय, गैर बँका. हे बी आपल्याला नॉन बँक म्हणजे काय आहे हे बी आपण नंतर काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आता बँकामध्ये बघा बँकाचं वर्गीकरण केलं जातं. आता भरपूर प्रकारच्या बँका आहेत, तुम्ही ऐकलं असेल आरआरबी आलं, पेमेंट बँका आल्या, स्मॉल फायनान्स बँका आल्या, खाजगी बँका आहेत, सरकारी बँका आहेत. पण ह्याला एकंदरीतपणे व्यवस्थितरित्या मांडण्याची केली गेली तरच तुम्हाला बँकिंग सिस्टम काय होईल समजेल. बँकिंग सिस्टम जे आहे ते त्यावेळेसच समजेल तुम्हाला. तर ह्या ज्या वेगवेगळ्या बँका आहेत त्यांची काय करावं लागेल आपल्याला, सर्वप्रथम व्यवस्थितरित्या काय करावं लागेल, याची मांडणी करून घ्यावी लागेल. मग ही मांडणी कशा प्रकारे केली जाते बघा. आपण म्हणतो बँका आहेत, सहकारी बँका वेगवेगळ्या मार्केटमध्ये आहेत. मग ह्याची मांडणी ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस आपल्याला बघा दोन प्रकारे बँकेचं वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे व्यापारी बँका. काही बँका कशा असतात, व्यापारी बँका असतात, आणि दुसऱ्या म्हणजे सहकारी बँका. अशा दोन प्रकारामध्ये बँकांना विभाजन केलं जातं किंवा बँकिंग सिस्टम बँका जे आहे त्याचं विभाजन केलं जातं. आता ज्या व्यापारी बँका आहेत त्यालाच इंग्लिशमध्ये कमर्शियल बँका असं म्हटलं जातं, आणि सहकारी बँका आहेत त्याला इंग्लिशमध्ये कोऑपरेटिव्ह बँक्स असं म्हटलं जातं. व्यापारी बँकांमध्ये एकूण 4 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका. म्हणजेच अशा बँका जिथं सरकारची शेअर होल्डिंग किंवा सरकारची भागीदारी किंवा सरकारची गुंतवणूक असेल, ह्या बँकांमध्ये 51% पेक्षा काय असते, जास्त असते. आणि ज्या बँकामध्ये सरकारची शेअर होल्डिंग 51% पेक्षा जास्त आहे अशा बँकांना कसं म्हटलं जातं, सरकारी बँका म्हणून आपण ओळखतो किंवा काय, सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हटलं जातं. खाजगी क्षेत्रातील बँका जिथं सरकारची शेअर होल्डिंग 51% पेक्षा कमी आहे अशा बँका कोणत्या आल्या, खाजगी क्षेत्रातील बँका किंवा काय, प्रायव्हेट बँका असं म्हटलं जातं. विदेशी बँका. विदेशी बँका म्हणजेच काय, ते फॉरेन आहेत, म्हणजे विदेशात त्या चालू आहे, त्यांचं मेन ऑफिस हेडक्वार्टर वगैरे विदेशात आहेत आणि भारतात त्यांच्या ठराविक शाखा आहेत. अशा बँका कोणत्या, विदेशी बँका. आणि दुसऱ्या आहेत ते डिफरन्शियल बँका. डिफरन्शियल बँकामध्ये कोणकोणत्या बँका येतात, आरआरबी आलं, लोकल एरिया बँक आहे, स्मॉल फायनान्स बँक आहे, आणि पेमेंट बँका. ह्या सर्व बँका ज्या आहेत त्या डिफरन्शियल बँका आहेत. एक 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 आपल्याला काय करायचं, डिटेलमध्ये बघायचं आहे. तर आपण सुरुवातीला जो बघणार आहे व्यापारी बँकामध्ये, व्यापारी बँकामध्ये पहिली जी बँक आहे ते पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता बघा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका व्यापारी बँकामध्ये आपण बघत असताना त्यालाच इंग्लिशमध्ये पब्लिक सेक्टर बँक्स असं म्हटलं जातं. ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊ. या सार्वजनिक क्षेत्रातील बँका ह्याची एक प्रकारे थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी काय करू आपण समजून घेऊ. ह्याच्यामध्ये बघा 1707 मध्ये, इसवी सन 1707 मध्ये ज्यावेळेस ब्रिटिश सरकार म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट वगैरे इकडे काय होतं, युरोपियन सत्ता वगैरे यांची नेमकी काय झाली होती, सुरुवात झाली होती आपल्या भारतामध्ये येण्यासाठी. आणि ज्यावेळेस मग युरोपियन सरकार वगैरे भारतामध्ये येण्यास सुरुवात झाली होती, युरोपियन लोक ब्रिटिश असेल, फ्रेंच असेल वगैरे यांची हळूहळू काय झाली होती, किंवा डच असतील, पोर्तुगीज असतील, यांची सुरुवात झाली होती. त्यावेळेस बँक ऑफ हिंदुस्थान कलकत्तामध्ये स्थापन करण्यात आली. ही काय होती, युरोपियन लोकांच्या मालकीची होती. ही भारताची स्वदेशी बँक म्हणून नव्हती. कोणती, बँक ऑफ हिंदुस्थान. नंतर 1806 ते 1842 या कालखंडामध्ये, 1806 ते 1842 या कालखंडामध्ये 3 प्रेसिडेन्सी किंवा मुख्य अशा बँका स्थापन करण्यात आल्या. कुठं कुठं, बंगालला एक करण्यात आली, बॉम्बे मध्ये एक करण्यात आली, आणि मद्रास, अशा 3 ठिकाणी 3 प्रेसिडेन्सी बँका काय करण्यात आल्या या कालावधीमध्ये, 1806 ते 1842 या कालावधीमध्ये करण्यात आल्या. 1861 मध्ये, 1861 मध्ये बघा, 1861 मध्ये या तीनही बँकांना, त्यावेळेस कोण होता गव्हर्नर जनरल, लॉर्ड कॅनिंग म्हणून होता त्यावेळेस 1861च्या दरम्यान वगैरे. मग 1861च्या दरम्यान मग ह्या तीनही बँकांना काय केलं, करन्सी इश्यू करण्याचा अधिकार दिला.
या तिन्ही बँका आहेत. कोणकोणत्या? व्हायसरॉय होता त्यावेळेस, पहिला शेवटचा गव्हर्नर जनरल, पहिला व्हायसरॉय. 1861 मध्ये या तिन्ही बँकांना काय करण्यात आल्या? करन्सी इश्यू करण्याचा काय करण्यात आला? चलन इश्यू करण्याचा अधिकार देण्यात आला. कोणत्या? बंगाल, बॉम्बे आणि मद्रासची जी आहे ती. मग 1921 साली बघा, 1921 साली ह्या तीन बँका कोणकोणत्या होत्या? बंगालला, बॉम्बेमध्ये आणि मद्रासमध्ये ज्या स्थापन झाल्या होत्या 1807 ते 42 कालावधीमध्ये. ह्या तिन्ही बँकांना काय केलं? एकत्र केलं. आणि हे तिन्ही बँकांना एकत्र करून त्यांना नाव देण्यात आलं इम्परियल बँक ऑफ इंडिया. इम्परियल बँक ऑफ इंडिया असं त्यांना नाव देण्यात आलं. हे तिन्ही, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. आणि नंतर 1955 मध्ये, आता ही कशी खाजगी बँक होती, 1955 मध्ये ह्या इम्परियल बँक ऑफ इंडियाचं काय केलं? राष्ट्रीयकरण केलं. म्हणजेच इथं सरकारची शेअर होल्डिंग काय केली? वाढवली आणि खाजगी शेअर होल्डिंग कमी केली. खाजगी जे शेअर वगैरे असतील ते कमी केले, खाजगी भागीदारी कमी केली याच्यामध्ये. म्हणजेच आणि नंतर तिचं राष्ट्रीयकरण करून काय करण्यात आलं? तिला नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं देण्यात आलं. म्हणजे सरकारची शेअर होल्डिंग आता बँकेमध्ये, एसबीआय मध्ये किती टक्केपेक्षा जास्त असेल? 51% पेक्षा जास्त असेल. मग ही एसबीआयची झाली थोडक्यात हिस्ट्री. एसबीआय कशा प्रकारे एसबीआयचा उगम झाला, जे आपण म्हणतो स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे, तर तिचा उगम अशा प्रकारे झाला. बंगाल, बॉम्बे आणि मद्रासला 3 प्रेसिडेन्सी बँका आल्या. नंतर 1921 ला त्यांना एकत्र करून त्यांचं नाव काय देण्यात आलं? इम्परियल बँक ऑफ इंडिया असं देण्यात आलं. आणि नंतर 1955 ला काय? तर स्टेट बँक ऑफ इंडिया असं तिला नाव देण्यात आलं राष्ट्रीयकरण करून. नंतर बघा 1865 ला अलाहाबाद बँक आली. ही बी कशी होती? युरोपियन मालकीची होती, देशी बँक नव्हती. नंतर 1895 ला पंजाबी नॅशनल बँक आली आणि ही पंजाबी नॅशनल बँक होती, ही भारतीय मालकीची होती. 1895 ला आलेली ही पंजाबी नॅशनल बँक ही भारतीय मालकीची होती. ही बँक स्थापन करण्यामागे लाला लजपत राय यांनी मदत केली होती एक प्रकारे, हे पंजाबी नॅशनल बँक वगैरे स्थापना करण्यासाठी. 1895 ची. 1908 साली बँक ऑफ बडोदा, महाराजा सयाजीराव गायकवाड 3 याने आणली. कोणती? बँक ऑफ बडोदा 1908 साली. 1908 नंतर बघा 1913 ते 1930, 1913 ला आपण बघितलं होतं, आपण ज्यावेळेस आरबीआय बघितलं त्यावेळेस 1913 साली कंपनीचा कायदा आला होता. आणि या कंपनीच्या कायद्यानुसार काय केलं जात होतं? बँकिंग सिस्टमवर लक्ष वगैरे ठेवण्याचं कार्य केलं जात होतं. आरबीआय 1935 ला आली, परंतु त्याच्या आधी बँकिंग सिस्टमवर देखरेख वगैरे करण्यासाठी कोणता कायदा होता? 1913 चा कंपनीचा कायदा होता. मग या कंपनीच्या कायद्यानुसार एक देखरेख वगैरे ठेवली जात होती. मग 1913 ते 1930 हा जो कालखंडामध्ये कोणकोणत्या बँका आल्या? स्टेट बँक ऑफ म्हैसूर आली, स्टेट बँक ऑफ पटियाला आली. आणि बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ह्या कालावधीमध्ये कसं झालं? चढ उतार व्हायला लागलं. म्हणजे चढ उतार होत होतं ह्या कालावधीमध्ये बँकिंग इंडस्ट्रीमध्ये. आणि 1935 ला त्याच्यानंतरच मग 1926 ला आपण बघितलं होतं आरबीआय मध्ये हिल्टन यंग कमिशन वगैरे यांनी सांगितलं होतं की आरबीआयची स्थापना वगैरे करायला लागेल वगैरे. मग या समितीच्या ह्याच्यानुसार मग आरबीआयची स्थापना जी आहे ती 1935 ला काय करण्यात आली. मग 1935 ला आरबीआयची स्थापना झाल्यानंतर 1940च्या आसपास, म्हणजे 1940च्या दरम्यान स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर ह्या वेगवेगळ्या बँका आल्या. आणि नंतर ह्या काय करल्या? सहयोगी बँका म्हणून एसबीआयच्या ओळखू जाऊ लागल्या. कधी? स्वातंत्र्यानंतर. ह्या एसबीआयच्या काय असोसिएट किंवा सहयोगी बँका म्हणून काय करू लागल्या? कार्य करू लागल्या. आणि 2017 मध्ये या बँकांना काय करण्यात आलं? स्टेट बँक ऑफ बिकानेर असेल किंवा स्टेट बँक ऑफ जयपूर असेल, हैदराबाद, त्रावणकोर, ह्यांना 2017 मध्ये एसबीआय मध्ये काय केलं होतं? विलीन करण्यात आलं होतं किंवा मर्ज करण्यात आलं होतं, म्हणजे आलं गेलं. आता ही थोडक्यात झाली. आपण काय बघितली? बँकिंग इंडस्ट्रीमध्ये जे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत त्यांची थोडक्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा हिस्ट्री बघितली. नंतर स्वातंत्र्यानंतर बघा, स्वातंत्र्यानंतर असे वळू लागलं, एक समस्या सुरू झाली बँकिंग इंडस्ट्रीमध्ये. समस्या कोणती बँकिंग इंडस्ट्रीमध्ये उभा राहिली स्वातंत्र्यानंतर? जी समस्या ह्याच्यामध्ये, आता पहा, एक बँक आहे पर्टिक्युलर, ठराविक बँक आहे आणि ह्या बँकेमध्ये एखादा बोर्ड ऑफ डायरेक्टर व्यक्ती असेल. डायरेक्टर, आता बँक सुरू करायची म्हणजे इथं काय असणार आहे? शेअर असणार आहेत, शेअर होल्डिंग वगैरे असणार आहे. मग ज्यांचं जास्त शेअर आहे त्याच्याप्रमाणे मग तिथं बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये वेगळे लोक बसवले जातात. पण तो वेगळा पार्ट आला. आता इथं बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे किंवा डायरेक्टर लोकांचा, त्याच्यामध्ये मग अशी लोक इथं बसली जायची डायरेक्टर म्हणून. जे डायरेक्टर म्हणून जे लोक बसली जायचे ते काय असायचे? वेगवेगळ्या कंपनीच्या बोर्डमध्ये असायचे.
बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये असायचे. म्हणजे बघा की हे डिसिजन घेणारे, बँकेचे डिसिजन घेणारे हे बोर्ड ऑफ डायरेक्टर असायचे खाजगी बँकांमध्ये वेगवेगळ्या. मग हे जे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये जे डायरेक्टर लोक असायचे ते बँकामध्ये बी असायचे, आणि वेगवेगळे ज्या कंपन्या आहेत हे वेगवेगळ्या कंपन्या, सपोज एखादा व्यक्ती ह्या बँकेमध्ये एखाद्या ठराविक बँकेमध्ये जर डायरेक्टर असेल तर तो वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बी काय असायचा, डायरेक्टरच्या पोस्टवर असायचा. म्हणजे सपोज 10-20 कंपन्यांमध्ये सुद्धा तो काय डायरेक्टरच्या पोस्टवर आहे. मग काय करणार तो लोनमध्ये ह्या कंपन्यांना हे देणार, पैसे देणार. बँक लोन मध्ये तो फेवर कोणाला करणार, जास्तीत जास्त पैसे देण्यासाठी, तर ज्या कंपन्यांमध्ये तो बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये बसलेला आहे त्या कंपन्यांनाच तो काय करणार, फेवर करणार जास्तीत जास्त. म्हणजे अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये हे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये लोक असायचे, आणि बँकेमध्ये बी डायरेक्टर म्हणून असायचे. मग ह्याच्यामुळे जशी रॉबर्ट वाड्राची एक केस आली होती बघा, की 12 कंपन्यांमध्ये आणि तो डायरेक्टर म्हणून होता वगैरे. इथं मी फोटो दाखवलेला आहे तुम्हाला रॉबर्ट वाड्राचं वगैरे. मग अशी समस्या चालू होती म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये. मग त्यावेळेस असं वाटू लागलं. मग ह्याच समस्येमुळे काय झालं की मोठ्या मोठ्या उद्योगांना लोन जायचं, म्हणजे जिथं जिथं ते बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे म्हणजे त्यांच्या रिलेटिव्ह असतील त्याच रिलेटिव्हच्या कंपन्यांनाच काय जायचं, रिलेटिव्ह त्यांच्या तिथंच लोन मध्ये पैसा दिला जायचा. मग ही समस्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये उद्भवल्यामुळं, आणि दुसरी समस्या म्हणजे काय, म्हणजेच काय, अल्प लोकांची मक्तेदारी झाली आहे खाजगी बँकांमध्ये. खाजगी बँकांमध्ये अल्प लोकांची मक्तेदारी होती. परत शेती, लघु उद्योग आणि निर्यात ह्यांना मग त्याच्यामुळे पुरेसं कर्ज मिळत नव्हतं. ह्यांनी जे कर्ज दिलेलं आहे बघा ह्या व्यक्तींना, म्हणजे ज्या कंपन्यांना आहे ते माघारी येत नव्हतं. म्हणजे एनपीची बी एनपीएचा बी प्रॉब्लेम व्हायचा. मग ह्या एनपीएचा प्रॉब्लेम झाल्यामुळे, एनपीची समस्या म्हणजे दिलेलं कर्ज परत माघार नाही आलं तर ती रक्कम आपण एनपीए झाली असं म्हणतो. मग त्या कारणामुळे बँका काय व्हायला लागल्या, फेल देखील व्हायला लागल्या. परत खाजगी बँका ज्या आहेत त्या ग्रामीण भागात त्यांचा शाखा वगैरे चालू करत नसत. ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे सरकारला वाटलं काय करायचंय आपल्याला. मग बघा इथं कर्ज जात नव्हतं म्हणून पीएसएल, अग्रक्रम क्षेत्र कर्ज प्रमाण पुरवठा आणला होता ना, पुन्हा मागच्या लेक्चरला बघितला पीएसएल कोटा, ती ह्या रिझन मुळेच आणला होता. मग आणखी एक गोष्ट केली ती म्हणजे काय, बँकांचं राष्ट्रीयकरण देखील केलं. का तर ह्या अशा समस्या काय झाल्या, स्वातंत्र्यानंतर उद्भवू लागल्या. म्हणून बँकांचं राष्ट्रीयकरण देखील काय करण्यात आलं हे वेगवेगळ्या समस्यांमुळे. मग 1948 ला बघा आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्याचं चाललं होतं. म्हणजे आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1948. आरबीआय ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऍक्ट आला. त्याच्यानुसार मग आधी खाजगी शेअर होल्डिंग होती ती कोणाकडे, सरकारकडे ट्रान्सफर करण्यात आले, आणि आरबीआयचं पूर्णपणे राष्ट्रीयकरण वगैरे करण्यात आलं. नंतर 1955 ला काय कोणाचं राष्ट्रीयकरण झालं, एसबीआयचं राष्ट्रीयकरण झालं. जे इम्पिरियल बँकेचं कशामध्ये राष्ट्रीयकरण, त्याला नाव काय देण्यात आलं, एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, 1955 साली. नंतर 1955-56 साली जी वेगवेगळ्या लाईफ इन्शुरन्स कंपन्या होत्या, म्हणजे व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला दिला जातो तो इन्शुरन्स कोणता, लाईफ इन्शुरन्स. अशा वेगवेगळ्या ज्या लाईफ इन्शुरन्स कंपन्या होत्या त्या सगळ्यांना एकत्र करून एक एलआयसी ची स्थापना करण्यात आली, आणि त्याचा एलआयसीचा कायदा देखील आणला 1955-56 दरम्यान. नंतर 1963 ला बघा आपण बघितलं होतं कुठं, 1940 आसपास स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि स्टेट बँक ऑफ जयपूरची स्थापना करण्यात आली होती. मग ही 1963 ला स्टेट बँक ऑफ जयपूर आणि एक बिकानेर ह्या दोन वेगवेगळ्या होत्या, 40च्या आसपास स्थापन झाल्या होत्या. मग त्या दोन्हीला एकत्र करून त्यांना नाव देण्यात आलं स्टेट बँक ऑफ जयपूर आणि बिकानेर. 1969 साली ज्या बँकांच्या ठेवी 1969 साली बघा ही सांगितली होती मी, बँकिंग सिस्टम मध्ये या समस्या चालू आहेत, अल्प लोकांची मक्तेदारी, शेती, लघु उद्योग, निर्यात ह्यांना पुरेसं कर्ज खाजगी बँका देत नव्हत्या. परत खाजगी बँकांच्या ग्रामीण भागात शाखा चालू करत नसत. ह्या सगळ्या समस्या असल्यामुळं त्यावेळेस फायनान्स मिनिस्टर बी म्हणजे जे काय असतील कोणी ते बी काय म्हणले, मोरारजी देसाई वगैरे होते त्यावेळेस. मग ते काय म्हणले तर की आपल्याला बँकांचं काय करावं लागेल, राष्ट्रीयकरण करण्याची गरज आहे. मग 1969 साली ज्या बँकांच्या ठेवी 50 करोड पेक्षा जास्त आहेत, म्हणजे ते लोकांकडून 50 करोड पेक्षा जास्त ज्या बँकांच्या ठेवी आहेत, अशा 14 बँकांचं, खाजगी बँकांचं काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ज्या बँकांच्या ठेवी 50 करोड पेक्षा जास्त आहेत अशा 14 बँकांचं, खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1969 साली. आणि ज्याचे राष्ट्रीयकरण झाले नाही त्यावेळेस त्यांना काय म्हणलं गेलं, जुन्या खाजगी क्षेत्रातील बँका. म्हणजे ज्यांच्या ठेवी 50 करोड पेक्षा कमी असतील त्यांचं राष्ट्रीयकरण झालं नाही, मग अशा बँका काय, तर जुन्या खाजगी क्षेत्रातील बँका. मग 1972-73 ला जी जनरल इन्शुरन्स कंपन्या असतात, जी लाईफच्या व्यतिरिक्त जे इन्शुरन्स देतात अशा कंपन्या, म्हणजे विमा देतात अशा कंपन्या, तर ह्या सगळ्यांना एकत्र करून काय करण्यात आलं, एक जनरल इन्शुरन्स कंपनी स्थापन करण्यात आली. म्हणजेच काय, जीआयसीचा कायदा 1972-73 ला आणला.
1980 मध्ये ज्या बँकांच्या ठेवी बघा 1980 आणि 1969 ह्या 2 वेळेस बँकांचं राष्ट्रीयकरण झालं बघा, मोठं राष्ट्रीयकरण म्हणलं तर. 1969 ला 14 बँकांचं झालं आणि 1980 ला जे झालं ते 6 खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं गेलं. आता ज्या बँकांच्या ठेवी 200 करोड पेक्षा जास्त आहेत, ज्या बँकांच्या ठेवी 200 करोड पेक्षा जास्त आहेत, अशा 6 खासगी बँकांचं राष्ट्रीयकरण 1980 ला झालं. 1969 ला झालं ते किती, 50 करोड पेक्षा जास्त ठेवी असणारा, आणि 80 ला झालं ते किती लक्षात ठेवायचं, तर 200 करोड पेक्षा ज्या बँकांच्या ठेवी आहेत अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि 2008 ते 2010 या कालावधीमध्ये स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ कोणती, इंदोर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंदोर ह्या 2 बँका काय करण्यात आल्या, एसबीआय मध्ये विलीन करण्यात आल्या. स्टेट बँक ऑफ इंदोर आणि सौराष्ट्र आणि इंदोर 2008 ते 10 दरम्यान. बघा नंतर 2013 मध्ये भारतीय महिला बँकेची स्थापना करण्यात आली. आता ही जी भारतीय महिला बँक आहे ना, ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक होती, 100% केंद्र सरकारची मालकी होती. इथं खाजगी क्षेत्राची इथं काय शेअर होल्डिंग वगैरे असायचा विषय येत नव्हता. परंतु 1 एप्रिल 2017 मध्ये 1 एप्रिल 2017 यावेळेस भारतीय महिला बँक जिची स्थापना कधी झाली होती, 2013, आणि एसबीआयच्या 5 सहयोगी बँका होत्या. कोणत्या, असोसिएट बँका म्हणून सुद्धा त्यांना म्हटलं जातं. या 5 सहयोगी बँकामध्ये होत्या स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, जिला बघा 1963 ला एकत्रीकरण करण्यात आलं होतं. 40च्या दरम्यान स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि स्टेट बँक ऑफ जयपूर आहे, ह्या वेगवेगळ्या बँका होत्या. आणि नंतर 1963 ला स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर आली, आणि नंतर 1 एप्रिल 2017 ला ही स्टेट बँक ऑफ जयपूर बी एसबीआय मध्ये विलीन झाली होती. परत दुसरी कोणती, दुसरी सहयोगी बँकामध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद, नंतर स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर ह्या एसबीआय मध्ये काय करण्यात आल्या, 1 एप्रिल 2017 मध्ये विलीन करण्यात आल्या किंवा मर्ज करण्यात आल्या. नंतर 1 एप्रिल 2019 मध्ये विजया बँक आणि देना बँक ह्या 2 महत्वाच्या बँका बघा, विजय बँक आणि देना बँक ह्या 2 बँका बँक ऑफ बडोदा मध्ये विलीन करण्यात आल्या. कधी, 1 एप्रिल 2019. आता हे बँकांचं विलिनीकरण का करण्यात आलं वगैरे याच्या मागची भरपूर रिझन आहेत. ज्यावेळेस आपण एनपीची समस्या हा टॉपिक बघू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की या बँकांचं विलिनीकरण का केलं. हे विलिनीकरण एवढं केलं सारखं प्रत्येक वेळेस, इथं 2017 ला बी केलं, 2019 ला बी केलं, आणि 2020 ला बी एक झालेलं मोठं मेगा मर्जर झालंय किंवा म्हटलं जातं त्याला, किंवा मोठ्या प्रमाणात विलीन झालेल्या आहेत बँका त्यावेळेस सुद्धा. मग ह्या का झाल्या, तर बँकामध्ये एनपीची समस्या, वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. हा सेपरेट टॉपिकच आहे त्याच्या एनपीसी समस्यावर, आपण त्यावर बघता वेळेस तुम्हाला ते सांगेल मी पुढच्या लेक्चरला, तो आपला टॉपिकच असेल. मग 1 एप्रिल 2020 मध्ये सिंडिकेट बँक ही काय करण्यात आली, कॅनरा बँक मध्ये विलीन करण्यात आली. सिंडिकेट बँक कशामध्ये, कॅनरा बँक मध्ये विलीन करण्यात आली. अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेमध्ये विलीन करण्यात आली. सिंडिकेटचं विलीन कशामध्ये, कॅनरामध्ये, सिंडिकेट बँकचं. अलाहाबादचं विलिनीकरण करण्यात आलं इंडियन बँकमध्ये. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, बघा ह्या 2 बँका कोणत्या, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया ही पंजाबी नॅशनल बँक मध्ये विलीन करण्यात आली. आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक ही युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आली. म्हणजे हे खूप मोठं मेगा मर्जर झालं 1 एप्रिल 2020 मध्ये. काही ट्रिक वगैरे तुमच्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता लक्षात ठेवण्यासाठी वगैरे. सिंडिकेटचं कॅनरा, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं युनायटेड बँक ऑफ इंडिया, आणि नंतर आंध्र आणि कॉर्पोरेशन बँकचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये, आणि अलाहाबादचं कशामध्ये, इंडियन बँकमध्ये काय झालं, विलीन झालं. मग असं सगळं विलिनीकरण वगैरे झाल्यानंतर सध्या जर बघितलं तर 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँका प्लस एक काय, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. इथं इंडिया पोस्ट पेमेंट बँक आलेलं आहे, तर इथं सरकारची शेअर होल्डिंग 1% पैकी जास्त आहे, म्हणजे पूर्णपणे 100% आहे म्हणजे झालं सरकारची मालकी इंडिया पोस्ट पेमेंट बँकवर. करा हा सॉल्व क्वेश्चन, जेवढं आपण बघितलं त्याच्यावर क्वेश्चन हा आहे बघा, सॉल्व करा.
ऋषिता, अंकिता, प्रणव, अश्विनी, सतीश, प्रणव, अश्विनी, परत सतीश, रोहित, ओपो, शुभम, दीपक, वृषाली, ऋतुजा, मूर्ती, शुभम, वर्षा आणि वृषाली यांनी सर्वांनी बरोबर सॉल्व्ह केलेलं आहे. काय आहे बघा, बँकिंग विनिमय कायदा हे आपण आरबीआय ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस बघितला होता. बँकिंग विनिमय कायदा आपण बऱ्याच वेळाच बघितलेला आहे. आरबीआयचा कायदा 1934चा आणि बँकिंग विनिमय कायदा कधीचा 1949चा आहे. बँकिंग विनिमय कायद्यानुसार काय करतं आरबीआय, वेगवेगळ्या बँकांना लायसन पाहिजे असेल वगैरे तर घेता येतं. एसएलआरबी कोणत्या कायद्यानुसार ठेवला जातो, बँकिंग विनिमय कायद्यानुसारच ठेवला जातो वगैरे हे सगळं. किंवा बँकावर देखरेख वगैरे ठेवण्यासाठी बी कोणता कायदा वापरता आरबीआय, बँकिंग विनिमय कायद्यानुसार आरबीआयला पॉवर वगैरे दिलेले आहे. मग हा बँकिंग विनिमय कायदा किंवा बँकावर नियमन करण्यासाठी जो कायदा आहे तो कधीचा आहे, 1949चा आहे. ह्या कायद्याने आरबीआयला पहिली पॉवर नव्हती 1949च्या आधी, ती आरबीआयला जास्तीत जास्त या कायद्यानुसार पॉवर वगैरे काय करण्यात आली होती, देण्यात आली होती. 1949ला आरबीआयचं राष्ट्रीयकरण वगैरे झालं त्यावेळेस हा कायदा आणला होता. कोणता, बँकिंग विनिमय कायदा. नंतर बँकांचं राष्ट्रीयकरण मी सांगितलं, बँकांचं दोन प्रकारे मोठं राष्ट्रीयकरण झालं होतं. कधी, 1969ला आणि 1980ला. हे दोन साल लक्षात ठेवायचे. 1969ला किती, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं ज्यांचं डिपॉझिट कितीच्या पेक्षा जास्त आहे, 50 करोड पेक्षा जास्त आहे अशा बँकांचं त्यांच्या ठेवी. आणि 1980ला जे राष्ट्रीयकरण झालं होतं 6 बँकांचं झालं होतं ज्यांचं डिपॉझिट किंवा ज्यांच्या ठेवी किती आहे त्या 200 करोड पेक्षा जास्त आहेत अशांचं. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलं एकच साल दिसतंय, कोणतं, 1969 म्हणजे एक येणार. पहिल्याला 4, दुसऱ्याला आपला अ ला 1, 4, ब ला किती 1. आता इथं कुठं लगेच बघा, अ ला 4 इथं आहे आणि ब ला 1 इथं आहे. बाकी हे दोन तुम्हाला जर माहित असतं तर तुम्हाला क्वेश्चन सुटला असतं. बाकीकडे काही तुम्हाला दिसतच नाही. हे 3 नंबरचं बी नाही, 4चं बी नाही आणि 1 नंबरचं बी नाही. म्हणजे आपला ऑप्शन कुठला, 2 नंबरचा बरोबर आहे ना. तरी पुढे बघूया, भारतातील स्टेट बँकेची स्थापना कधी आणली, स्टेट बँक ऑफ इंडिया 1955ला. इम्पेरियल बँकेचं नाव चेंज करून काय करण्यात आलं, स्टेट बँक ऑफ इंडिया करण्यात आलं आणि त्याचं राष्ट्रीयकरण वगैरे केलं होतं त्यावेळेस. कधी, 1955ला. म्हणजे आहे का इथं 2 आहे. आणि स्टेट बँक समूहाची निर्मिती, आता ही काही मी सांगितलं नव्हतं पण असं एका दुसरं असतं बाबा की जे तुम्ही कधी वाचलेलंही नाही असं बी चुकून दिलं जातं. मग ती स्टेट बँक ऑफ समूहाची निर्मिती कोणत्या 1960ला झालेली आहे. म्हणजे हे आपलं 2 नंबर. जरी तुम्हाला हे पहिले 2 जरी माहित असते तरी तुम्ही हा क्वेश्चन काय करू शकत होता, सॉल्व्ह करू शकत होता. 2 नंबरचं ऑप्शन काय आपलं बरोबर आहे. एसओ 2014चा क्वेश्चन आहे हा, सॉल्व्ह करा. मनोज, प्रणव, स्पेक्स, ऋषिता, वर्षा, वृषाली, जान्हवी, अश्विनी, मूर्ती, श्रुत. बाकीच्यांचं चुकलेलं आहे एक वाले. एक वाले बरोबर आहेत. सुशांत, शुभम, ओपो, शुभम, ऋषिता, दीपक, अंकिता, ऋतुजा, अनिकेत, सतीश, सृष्टी, मूर्ती, अश्विनी, जान्हवी, वर्षा, स्पेक्स आणि एवढ्यांचं बरोबर आहे. आणि ऋषिता. ओके, ठीक आहे. काय म्हणलेलं आहे आता ह्याच्यामध्ये, क्वेश्चन मध्ये काय केलेलं आहे, पुढील कोणते विधान चुकीचे आहे. बघा इथं क्वेश्चन काय विचारलंय, चुकीचे विचारलेलं आहे, बरोबर नाही विचारलं.
वाचताना हे सुद्धा बरोबर वाचायचं, नाही तर काय होतं, तर तुम्ही काय केलं असतं, जे बरोबर आहे तिथे टिक मार्क करून येतात, पण ज्यावेळेस क्वेश्चन बघता त्यावेळेस क्वेश्चन नीट वाचायचा, की काय मी विचारलेलं, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. मग म्हणलेलं आहे काय, पहिला ऑप्शन दिलेला आहे, सन 1969 मध्ये 19 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. किती बँकांचे करण्यात आले होते? 14 बँकांचे. 19 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले नव्हते, 14 आले होते. म्हणजे हे वाक्य तर चुकीचं आहे. वाक्य आपल्या इथे चुकीचं आहे, म्हणजे तर ऑप्शन मध्ये पाहिजे. कुठं कुठं आहे आपल्याला, की ब दिलेला इथं, हा तर नसणारच आहे इथं. आणि ब दोन्ही नाहीत, हा बी नसणार आहे. आता बघूया कोणता आणखी चुकीचा आहे. आता ह्या दोन्हीपैकी ब वर सगळं आपलं. ज्या व्यापारी बँकांचे डिपॉझिट 50 करोडच्या वर होते त्यांचे राष्ट्रीयकरण, बरोबर आहे. 1969 साली ज्या बँकांचे डिपॉझिट 50 करोड पेक्षा जास्त होते अशा बँकांचं काय करण्यात आलं होतं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. म्हणजे आपला हा ब नंबरचा आहे तो बरोबर आहे, आणि हा चुकीचा आहे. आणि आपल्याला विचारलंय काय चुकीचा, म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं बरोबर असणार आहे, 1 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे, केवळ अ. हा करा सॉल्व. ओप्पो, मनीष, मनोज, सतीश, वर्षा, जान्हवी, दीपक, अंकिता, शुभम, ऋती, शुभम, अश्विनी, ऋषिता, प्रणव, रोहित आणि इतर कोणी असेल ते सर्वांचं जवळजवळ उर्वशी, सुशांत, ममता वगैरे सर्वांचं बरोबर आलेलं आहे, बऱ्याच जणांचं. ओके. तर काय म्हणलेलं आहे, 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली होती. आता मी सांगितलं होतं बघा, काय म्हणलेलं आहे, 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली होती. आपल्याला एक्झॅक्ट डेट माहित नाही की 26 ऑगस्टला कोणती केली होती, परंतु एक हिंट आपल्याला माहित होती. कोणती माहित होती बघा, मी सांगितलं त्यावेळेस बी, 2008 ते 10 ह्या दरम्यान स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि दुसरी कोणती होती, स्टेट बँक ऑफ इंदोर. स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंदोर ह्या एसबीआय मध्ये काय करण्यात आलं होतं, यांचं विलीन करण्यात आलं होतं. म्हणजे या दोन्हीपैकी एक आपल्याला ऑप्शन आहे का, एक असेल तर आपल्या लक्षात येते की 8 ते 10च्या दरम्यान 2 बँकाच फक्त विलीन करण्यात आल्या होत्या एसबीआय मध्ये. मग बघा इथं काय म्हणलेलं, 26 ऑगस्ट 2008 रोजी 10 रोजी कोणती बँक इथं आहे का, कोणती दोन्हीपैकी इंदोर आहे. म्हणजे आपला 4 नंबरचा ऑप्शन काय बरोबर आहे. सौराष्ट्र इथं नाहीच. ओके. तारीख जरी तुम्हाला माहित नसती तर थोडक्यात तुमच्या हिंटवर सुद्धा तुम्ही आन्सर करू शकत होता की 8 ते 10च्या दरम्यान 2 बँकांचं झालं होतं विलिनीकरण, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंदोर आली. स्टेट बँक ऑफ हैदराबाद नाही, स्टेट बँक ऑफ मैसूर बी नाही, आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर बी नाही. हा करा सॉल्व. ममता, प्रणव, रोहित, ऋतुजा, सतीश, उर्वशी, अनिकेत, मनोज, स्पेक्स, ओपो, अंकिता, शुभम,
अश्विनी, दीपक, वर्षा, वृषाली, शुभम, शीतल एवढ्यांचं आन्सर बरोबर आलेलं आहे. काय म्हणलेलं आहे बघा, बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या उद्दिष्टाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत? अल्पांच्या मक्तेदारीचे निर्मूलन, पुढीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? म्हणजे कशामुळे बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? काय कारण होतं बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामागं? तर काय होतं, तर हे अल्प लोकांची मक्तेदारी होती या खाजगी बँकांवर. म्हणून आपल्याला काय करायचं होतं की हेच काय असायचे, डायरेक्टर लोक असायचे कुठे बँकामध्ये, आणि कंपन्यांमध्ये वेगवेगळे असे मोठे मोठे डायरेक्टर म्हणून काम करायचे, आणि कंपन्यांना म्हणजे त्यांच्यात ज्या डायरेक्टर आहेत त्याच कंपन्यांना मोठ्या मोठ्या काय करायचे, ते लोन मध्ये पैसे द्यायचे वगैरे, ते बी माघारी येत नव्हते, त्याच्यामुळे बँका फेल व्हायच्या. मग शेती, लघु उद्योग, निर्यात त्याला पैसे पुरेसं मिळत नव्हतं. मग सरकारने काय केलं, तर बँकांचं राष्ट्रीयकरण असेल किंवा PSL प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग आपण बघितलं RBI मध्ये, ते ह्या सगळं काय करण्यात आल्या, सुधारणा वगैरे करण्यात आल्या सरकारने केल्या. मग ते शेती व लघु उद्योग निर्यात यांना पुरेसा कर्जाचा काय होत नव्हता, पुरवठा बी होत नव्हता, हे बी आपण काय केलं होतं, बघितलं होतं. म्हणजे ही महत्वाची 2 कारणं होती. आणि तिसरं बघा काय म्हणले, खाजगी उद्योग गुंतवणुकीला नाव उमेद करणे. सरकारचं असं उद्दिष्ट होतं का की खाजगी उद्योग गुंतवणूक होऊ नये किंवा खाजगी गुंतवणूक कमी करायची म्हणून बँकांचं राष्ट्रीयकरण करू, असं काय सरकारचं कोणतं, किंवा खाजगी गुंतवणूक झाली नाही पाहिजे असं सरकारचं कोणतंही उद्दिष्ट नव्हतं. म्हणजे हे तिसरं ऑप्शन चुकीचं आहे. कोणतं आपलं बरोबर आहे ना, अ आणि ब. आपण व्यापारी बँका बघत होतो. व्यापारी बँकामध्ये आपण सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत किंवा पब्लिक सेक्टर बँका आहेत, जिथं सरकारची शेअर होल्डिंग 51% पेक्षा जास्त आहे, अशा बँकांना काय म्हटलं जातं, सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हटलं. त्याच्याविषयी आपण थोडक्यात काय केलं, पाहिलं. आता नंतर आपल्याला बघायचं ते म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँका किंवा काय म्हटलं जातं त्यांना, प्रायव्हेट बँका असं म्हटलं जातं. त्याला आपण सुरू करू. आता खाजगी क्षेत्रातील बँका किंवा प्रायव्हेट बँका बघा, खाजगी क्षेत्रातील बँका किंवा प्रायव्हेट बँका. आता ह्याच्यामध्ये बघा, सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत ह्याच्यावर काय, आता सरकारने बँकांचं राष्ट्रीयकरण केलं 1969 ला, ज्या बँकांचं डिपॉझिट 50 करोड पेक्षा जास्त आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1980 ला ज्या बँकांचं डिपॉझिट 200 करोड पेक्षा जास्त आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. मग हे दोन्ही राष्ट्रीयकरण सगळ्यात मोठी जवळजवळ राष्ट्रीयकरण झालं. मग इथं बँकामध्ये आणखी नवीन समस्या तयार झाली. नवीन समस्या कोणती झाली, तर ह्या बँकामध्ये आता सरकारी लोक यायला लागली. म्हणजे सरकारला जे वाटेल, गव्हर्नमेंटला जे वाटेल ते त्यांच्याच म्हणजे त्यांच्याच निवडीची, त्यांच्याच आवडीची लोक तिथे बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये आता बसणार. पहिलं खाजगी लोक असायची, परंतु नवीन प्रॉब्लेम सुरू झाला की गव्हर्नमेंटला जे गव्हर्नमेंटचं ऐकलं पाहिजे अशीच लोक बँकांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये बसू लागली. बरं, बँकांचं व्याजदर कोण, गव्हर्नमेंट ठरवायचं, सांगणार त्यांना एवढं एवढंच व्याजदर ठेवा, नाहीतर आमचं पुढच्या इलेक्शन मध्ये आम्ही निवडून येणार नाही, लोक आम्हाला मतं करायची नाहीत. मग काय करा, तर बँकांना सांगणार व्याजदर तुम्ही कमी करा. परत बँक कर्ज दिलं नाही लोकांनी तर ते बी म्हणणार जाऊन द्या, माफी करा. म्हणजे ही नवीनच समस्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये उद्भवायला लागली. कशामुळं, तर इथं गव्हर्नमेंट व्याजदर ठरवत असायचं, कमी व्याजदर असल्यामुळं असायचा. परत बँकांनी जे काही लोन मध्ये दिलेला पैसा आहे तो बी परत काय मागायला येणार, म्हणजे दिलेला पैसा मागायला नाही आला म्हणजे बँकामध्ये आपण काय म्हणतो, NPA ची समस्या झाली. तो रक्कम NPA झाली असं म्हटलं जातं. मग ही NPA ची समस्या उद्भवली गेली. म्हणजे ह्या नवीन समस्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये उद्भवू लागल्या. मग गव्हर्नमेंट व्याजदर ठरवत असत, कमी व्याजदर असल्यामुळे कमी व्याजदर असायचा. मग ही NPA ची समस्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नवीन नवीन समस्या बँकेमध्ये उद्भवू लागल्या. मग त्याच्यातच 1991 ला बघा, व्यवहार तोलाचं संकट आलं. आता ही व्यवहार तोलाचं संकट काय आहे, खूप मोठा कन्सेप्ट आहे हा. आपण ह्याच्यासाठी बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणून एक नवीनच टॉपिक आहे आपल्याला, त्याच्यामध्ये आपण हा बघणार आहोत. व्यवहार तोलाचं संकट म्हणजे नेमकं काय. मग 1991 ला हे व्यवहार तोलाचं संकट आलं गेलं आणि बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस सुद्धा म्हटलं जातं. मग बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी त्याच्यानंतर मग जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आपल्या इकॉनॉमीचं वगैरे करण्यात आलं. मग बँकिंग क्षेत्रामध्ये बी काहीतरी आपल्याला सुधारणा करायच्यात. मग ह्या बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं, त्यावेळेस RBI चे माजी गव्हर्नर होते एम नरसिम्हन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची काय केली, स्थापना केली. मग हे RBI चे पहिले माजी गव्हर्नर वगैरे राहिले, त्यांनी मग यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आली, ह्या संकट आल्यामुळे 1991 मध्ये मग ते सगळं बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस किंवा व्यवहार तोलात संकट आल्यामुळं हे सगळं काय आहे, व्यवहार तोलात संकट जे आहे ना, त्याच्यावर टॉपिक डिटेल आहे तो आपण नंतर घेणार आहोत. फक्त लक्षात ठेवा की काहीतरी बघा, आर्थिक संकट आलं होतं 1991 ला आपल्या इकॉनॉमीवर खूप मोठं, आणि ह्याच्यामुळे मग तर नरसिम्हन यांच्या अध्यक्षतेखाली एका काय करण्यात आली, समितीची स्थापना करण्यात आली. मग या समितीने काय काय शिफारशी केल्या बा.
बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी बँकिंग क्षेत्रावर आधारित ही समिती होती. मग या समितीने शिफारस केली सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भागीदारी जी आहे स्वतःची ती कमी करावी. म्हणजे सरकारची भागीदारी 75% असेल सार्वजनिक क्षेत्रातील बँका तर ते कमी आणा बाबा, 60%वर आणा, म्हणजे 51% जास्त ठेवा असं सांगणार एम नरसिंहन. पण काय करा की एकदम तुम्ही 80% तुमची भागीदारी ठेवू नका, काय करा 51% पर्यंत आणा किंवा काही ना काहीतरी ठराविक कमी करा, जास्त भागीदार ठेवू नका, कारण खाजगी क्षेत्रातील लोकांना इथं काय करा अलाव करा. असं काय होतं म्हणणं एम नरसिंहन होतं, त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे सरकारने सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या बँका आहेत त्यांच्यामध्ये बँकांमधली भागीदारी काय करावी कमी करावी अशी पहिली शिफारस केली. दुसरं सांगितलं सीआरआर. आता पहिलं सीआरआर आणि एसएलआर. आता बघा आता एसएलआर किती आहे 18.5% आणि सीआरआर किती आहे 3%. 18.5 आणि 3% किती होतंय जवळजवळ 21.5% होतंय, 21.5%. पण पहिलं सीआरआर आणि एसएलआर म्हणजे बँकांना 100 करोड रुपये बँकांजवळ ठेवी आल्या डिपॉझिटमध्ये आलं तर त्याच्यातलं 21.5 करोड जे आहे 100 करोड पैकी हे बँकांना रिझर्व्ह मध्ये बाजूला ठेवावं लागतं. ते बँका व्याजाने कोणाला देऊ शकत नाहीत 100 करोड जर बँकांजवळ आलं तर. म्हणजे पहिलं काय करावं लागायचं बँकांना सीआरआर आणि एसएलआर ची रक्कम मिळून जवळजवळ रिझर्व्ह 50% पर्यंत ठेवावं लागायचं. म्हणजे अर्धी रक्कमच बँकांना स्वतःजवळ ठेवावं लागायची आणि अर्धीच रक्कम बँका व्याजाने देऊ शकत होत्या. असं होतं. मग ह्यांनी काय सांगितलं नरसिंहनी ही सीआरआर आणि मग ह्याच्यामुळे काय व्हायचं पहिलं ते बरोबर होतं आरबीआय काय करायचं ठेवायचं किंवा परत बँका फेल होऊ शकतात कारण हे व्याज दर कमी एनपीची समस्या याच्यामुळे मग डिपॉझिटवर जे आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. मग आरबीआय बी काय करायचं व्याज जे रिझर्व्ह आहे ते जास्त बँकांना ठेवायला लागायचं. अशी समस्या परत बँका फेल वगैरे होऊ नयेत म्हणून. परंतु नंतर नंतर काय सांगितलं नरसिंहनने सांगितलं की ठीक आहे या बँकांचं व्याज दर कुणी ठरवायचं तर सरकारने ठरवू नये असं सांगितलं आणि आरबीआयने बँकांना एक मेथोडॉलॉजी ठरवून द्यायची, काहीतरी एक पद्धत ठरवून द्यायची आणि त्याच्यानुसार बँका काय करतील त्यांचं व्याज दर ठरवतील. मग असं सरकार सांगितल्यानंतर काय सांगितलं आणखी दुसरी गोष्ट तर सीआरआर आणि एसएलआर आहे. सीआरआर आणि एसएलआर आहे हे जवळ काय करा कमी करा असं नरसिंहने सांगितलं. म्हणजे एसएलआर त्यावेळेस सांगितलं होतं 38% वरून किती टक्केपर्यंत आणा 25% पर्यंत आणा. त्यावेळेस एसएलआर 1991च्या दरम्यान 38% जवळजवळ होता एसएलआर. तो काय सांग 25% पर्यंत कमी करावा. मग नंतर आरबीआयने हळूहळू तो एसएलआर काय केला टप्प्याटप्प्याने एकदम नाही पण टप्प्याटप्प्याने कमी केला. आता जवळजवळ किती पर्यंत आहे 18.5% पर्यंत आपला एसएलआर आहे. आणि सीआरआर ची जी रक्कम आहे ती बी काय करा कमी करा असं सांगितलं होतं. सीएलआरचं लॉंग फॉर्म स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असा आहे. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो आपण बघितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. आयसीसीआर म्हणजे आरबीआय मध्ये ते सरकारने बँकाचे व्याजदर ठरवणे आरबीआयने बँकांना मेथोडॉलॉजी वगैरे काय करणे मेथोडॉलॉजी ठरवून द्यायचं असं सांगितलं आणि त्याच्यानुसार बँका स्वतः काय करतील त्यांचं व्याजदर ठरवतील. बँकावर सोडून द्यावा जे काय व्याजदर ठरवायचं हे बी नरसिंहने तिसरी शिफारस केली. नवीन खाजगी बँका आणि विदेशी बँकांना आता परवानगी द्या. खाजगी बँकांना पहिली परवानगी दिली जात नव्हती ज्यादा उलट राष्ट्रीयकरणावरच जास्त भर होता की ज्या खाजगी त्यांचंच राष्ट्रीयकरण करायचं त्या सरकारच्या मालकीमध्ये आणायच्या. परंतु नरसिंहननी सांगितलं की नवीन नवीन खाजगी बँका सुद्धा आता इकॉनॉमीमध्ये आणा असं नरसिंहननी सांगितलं. परत नवीन नवीन विदेशी बँकांना तर त्यावेळेस अलाउच करत नव्हते कारण वाटायचं की विदेशी बँक जर बंद पडली तर खूपच अवघड होईल म्हणजे कोलॅप्स होईल तेवढ्या पुरतं सिस्टम जे आहे ते. मग विदेशी बँकांना परवानगी दिली असं बी नरसिंहननी सांगितलं. आणि पीएसएल कोटा म्हणजे अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा हा 40% वरून 10% पर्यंत आणा असं सांगितलं. जे आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये अगर पीएसएल जो आहे तो बँकांनी ठराविक म्हणजे क्षेत्राला तेवढा 40% द्यायचा आहे. हा 40% वरून किती आणा 10% पर्यंत आणणे असं सांगितलं नरसिंहननी. त्यावेळेस सगळ्या शिफारशी केल्या होत्या. ऍक्च्युली पीएसएल आहे ना तो सरकारने आणला नाही खाली परंतु बाकीच्या ज्या शिफारसी आहे त्या हळूहळू काय केल्या सरकारने ऍक्सेप्ट केल्या ज्या नरसिंहन समितीच्या आहेत त्या. मग ह्या सर्व शिफारशी नरसिंहन समितीने केल्या. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. सोपा होता.
आताच बघितलं त्यामुळे तुम्ही लगेच सॉल्व्ह केला. 1991 ची नरसिंहन समिती कशाची संबंधित होती? कशाची संबंधित होती? बँकेची वित्तीय व्यवस्था ह्याच्याशी संबंधित, दारिद्र्याच्या संबंधित नव्हती, आयात निर्यात धोरण ह्याच्या संबंधित नव्हती, बेरोजगाराच्या संबंधित नव्हती. बँकेची जी वित्तीय व्यवस्था ह्याच्याशी संबंधित होती 1991 ची नरसिंहन समिती. मग नरसिंहन समितीच्या शिफारशीमध्ये एक शिफारस होती कोणती? नवीन नवीन खासगी बँका आणा, नवीन नवीन काय करा, खासगी बँका आणा, अशी एक शिफारस होती. मग ती शिफारस सरकारने ऍक्सेप्ट करून काय केलं तर बँकांच्या खासगीकरणाचा पहिला राऊंड घेतला. 1993 ते 1995 मध्ये पहिला राऊंड झाला बँकांच्या खासगीकरणाचा. याच्यामध्ये मग 10 बँकांना लायसन देण्यात आलं, खासगी बँकांचं लायसन देण्यात आलं. त्याच्या म्हणजे अप्लाय केलं असेल, ज्यांना ज्यांना लायसन पाहिजे असेल त्यांनी अप्लाय केलं असेल, त्यातल्या 10 बँकांना काय करण्यात आलं, लायसन देण्यात आलं. त्याच्यामध्ये आयसीआयसीआय बँकेला लायसन देण्यात आलं 93 ते 95 राऊंड मध्ये, एचडीएफसी बँकेला, परत इंडस बँक, डीसीबी, युटीआय, युटीआयच नंतर नाव ऍक्सिस बँक करण्यात आलेलं आहे, ते कसं आहे ते नंतर वापर, आयडीबीआय, परत ग्लोबल ट्रस्ट बँक आणि बँक ऑफ पंजाबला बी लायसन देण्यात आलं होतं, सेंच्युरियन बँकला बी लायसन देण्यात आलं होतं आणि टाइम्स बँकला. परंतु नंतर बँक ऑफ पंजाब, सेंच्युरियन बँक आणि टाइम्स बँक या तिन्ही बँकला एचडीएफसी मध्ये विलीन करण्यात आलं होतं नंतर कालांतराने. कोणते? पंजाब, सेंच्युरियन आणि टाइम्स बँकला. हा झाला पहिला राऊंड झाला खाजगीकरणाचा नरसिंहन समितीने सांगितल्यानंतर. नंतर बँकांचं जे हे आहे, बँकांचे जे खाजगीकरण आहे त्याचा दुसरा राऊंड झाला खाजगीकरणाचा. म्हणजे या सगळ्या काय आहेत, खाजगी बँक आहेत. आयसीआयसीआय म्हणजे जे ह्या बँक आहेत आपण खाजगी बँका सगळ्या होत्या, म्हणजे लायसन दिलं. नंतर दुसरा राऊंड झाला. दुसरा राऊंड जो झाला तो 2001 ते 2004 या दरम्यान झाला दुसरा राऊंड बँकांच्या खाजगीकरणाचा. ह्याच्यामध्ये 2 बँकांना लायसन देण्यात आलं, एक म्हणजे कोटक महिंद्रा आणि दुसरी आहे ती येस बँक. इथं फाउंडर कोण आहेत? राणा कपूर आहेत. या 2 बँकांना लायसन दिलं 2001 ते 4 दरम्यान जो राऊंड झाला त्याच्यामध्ये. नंतर तिसरा राऊंड झाला बँकांच्या खाजगीकरणाचा. काय झालं? आरबीआयने सांगितलं सर्व करा, अप्लाय करा, ज्यांना लायसन पाहिजे त्यांनी अप्लाय केलं. त्याच्यातनं 2 बँकांना लायसन दिलं किंवा 2 बँकांना खाजगी बँक सुरू करण्याची परमिशन दिली. त्याच्यामध्ये एक होती बंधन, ही एक मायक्रो फायनान्स कंपनी होती, कुठली? पश्चिम बंगालमधली, आणि हिला बी काय करण्यात आलं? लायसन देण्यात आलं. आणि दुसरी होती आयडीएफसी, ही इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी होती, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आहे पायाभूत सुविधाच्या संदर्भात, ह्या प्रोजेक्टला काय करत होते ते फायनान्स करत होती किंवा वित्त पुरवठा करायची. मग हिला बी काय करण्यात आलं? लायसन देण्यात आलं आयडीएफसीला. नंतर काही 1 वर्ष 2 वर्षामध्ये तिला कॅपिटल फर्स्ट नावाची एक एनबीएफसी होती, महाराष्ट्रातली होती आयडीएफसी. कॅपिटल फर्स्ट नावाची बी एक एनबीएफसी होती, ही या आयडीएफसी मध्ये विलीन केली. कॅपिटल फर्स्ट नावाची एनबीएफसी. एनबीएफसी काय पुढे येईल? नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज काय आहे ते पुढे आपल्याला समजून घ्यायचं. गैर बँकामध्ये एक गैर बँक आहे ती. मग ही एनबीएफसी कशामध्ये विलीन केली? आयडीएफसी मध्ये, आणि तिला नाव देण्यात आलं आयडीएफसी फर्स्ट असं नाव दिलं नंतर कालांतराने. सुरुवातीला ज्यावेळेस लायसन दिलं त्यावेळेस फक्त आयडीएफसी होती. तिसऱ्या राऊंड मध्ये 2013 ते 16 अशा प्रकारे काय झालं? बँकांच्या खाजगीकरणाचे 3 राऊंड घेण्यात आलं नरसिंहन समितीने सांगितल्यानंतर. 1993 ची 91-92 ची नरसिंहन समिती त्याच्यानंतर. आता थोडक्यात ऍक्सिस बँक विषयी बघू. ऍक्सिस बँक कशी आहे? खाजगी क्षेत्रातली बँक आहे. युनिट युटीआय, युटीआयचा लॉंग फॉर्म युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ऍक्ट आला 1963 चा, आणि ह्याच्यानुसार ह्या ऍक्ट नुसार युटीआय ची स्थापना करण्यात आली. एक सरकारी म्युच्युअल फंड म्हणून स्थापना करण्यात आली होती. म्युच्युअल फंड म्हणजे काय? आता बघा, वेगवेगळी लोक म्युच्युअल फंड म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, वेगवेगळी लोक असतात ते काय करतात? शेअर मध्ये गुंतवणूक करतात. शेअर मध्ये एखादी कंपनी सुरू करायची असेल तर कंपनीला भांडवल पाहिजे, आणि हे भांडवल कंपनी कशी गोळा करते? शेअरच्या माध्यमातून करते, बॉन्डच्या माध्यमातून करते. जर शेअर मध्ये कुणी गुंतवणूक केली तर ह्या शेअरवर काय दिलं जातं? भागीदारी दिली जाते. ज्यांनी कोणी गुंतवणूक केली त्यांना भागीदारी दिली जाते शेअरमध्ये, आणि ज्यांनी बॉन्ड मध्ये गुंतवणूक केली त्यांना काय दिलं जातं? व्याज दिलं जातं. ती कंपनी काय करते? व्याज देण्याचं काम करते. आणि शेअर मध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना भागीदारी देते. मग आता कॉमन माणसं आहेत त्यांना शेअर मध्ये गुंतवणूक कशी करायची, बॉन्ड मध्ये गुंतवणूक कशी करायची माहित नसतं. मग हे म्युच्युअल फंड वाले हे काय करतात? तर एक मध्यस्थीचं काम करतात. ठीक आहे बाबा, आम्ही काय करू? तुमचा पैसा आम्ही शेअर मार्केटमध्ये लावू किंवा बॉन्ड मार्केटमध्ये लावू, तुमचा पैसा जो आहे तो. मग हे म्युच्युअल फंड मध्ये म्हणतात की तुम्ही आमच्या जवळ पैसे द्या. मग सामान्य लोक यांच्या जवळ पैसे देतील, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतील, आणि हे जे म्युच्युअल फंड वाले ते तुमचा पैसा कुठं? शेअर मार्केट असेल किंवा बॉन्ड मार्केट, डेब्ट मार्केट म्हणलं जातं, याच्यामध्ये ते लावतात तो पैसा तुमचा, आणि तिथून जो आलेला रिटर्न आहे त्याची त्यांची फी कट करून तो तुम्हाला माघारी रिटर्न देतात.
असं म्युच्युअल फंडचं काम असतं. मग ही एक काय युटीआय काय झाली, एक म्युच्युअल फंड म्हणून तिची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती 1963 ला. नंतर 1993 ला बँकेसाठी खासगी बँकेचा राऊंड झाला, त्यावेळेस तिने बी अप्लाय केलं असेल आणि तिला काय केलं, सरकारने परमिशन लायसन दिलं. मग सेपरेट आहे की म्युच्युअल फंड वेगळा चालणार आणि ही बँक म्हणून बी वेगळी चालली गेली, कोणती, युटीआय बँक आली 1993 ला. 2001 मध्ये एक केतन पारेखचा एक शेअर मार्केट असा मोठा स्कॅम झाला होता, काय आहे तो आपल्या कामाचा नाही पण एक झाला होता असा स्कॅम, केतन पारेख स्कॅम म्हणून. तो झाल्यानंतर मग नंतर 2007 मध्ये तिला ऍक्सिस बँक असं नाव देण्यात आलं, युटीआयला, युनायटेड ट्रस्ट ऑफ इंडियाला. ही झाली थोडक्यात ऍक्सिस बँक विषयीची हिस्ट्री. नंतर आयडीबीआय बँक. आयडीबीआय बँक आता कशी एक प्रकारे खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून ओळखली जाते. आयडीबीआय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1964 आहे आयडीबीआयचा कायदा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ऍक्ट. ह्याच्यानुसार एक डीएफआय, डेव्हलपमेंट फायनान्स इन्स्टिट्यूशन, ही काय ते आपल्या ह्याच्यामध्ये नॉन बँक मध्ये येईल पुढच्या लेक्चरला. डीएफआय काय आहे, एक गैर बँक आहे. डीएफआय म्हणून हिची स्थापना करण्यात आली होती. डीएफआय काय आहे मला समजेल पुढच्या लेक्चरमध्ये. मग ही जी डीएफआय म्हणून स्थापना करण्यात आली होती आयडीबीआयची 1993 ला, मग तिने बी काय करण्यात आलं, लायसन्ससाठी अप्लाय केला. डीएफआय म्हणजे मी थोडक्यात सांगतो बघा, की जे इंडस्ट्रियल वगैरे प्रोजेक्ट असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ह्याला काय करतं, थोडक्यात फायनान्स करतं. म्हणजे मोठे मोठे उद्योग वगैरे आहेत त्यांना फायनान्स करण्याचं काम डीएफआयचं होतं. मग किंवा वित्त पुरवठा करण्याचं. मग तसंच आयडीबीआय बी काय करत होतं त्यावेळेस, वित्त पुरवठा करायचं. मग 1993 ला खासगी बँकांसाठी लायसन्सचा राऊंड झाला होता. या राऊंड मध्ये आयडीबीआयने अप्लाय केलं, तिला बी मग बँकेचं लायसन केलं. मग सेपरेट आयडीबीआय बँक म्हणून एक सेपरेट काय झाली, उदयास आली. 2004 ला ती सार्वजनिक क्षेत्रातील डीएफआय बंद झाली. 2004 ला काय झालं, नरसिंहन दुसरी समिती आली होती. ह्या नरसिंहन दुसऱ्या समितीने काय सांगितली, डीएफआय बंद करा म्हणून सांगितलं. डीएफआय म्हणून स्थापना झाली होती ना आयडीबीआयची, म्हणजे आयडीबीआय डीएफआय म्हणून बी काम करत होती आणि एक बँक म्हणून देखील काय करत होती, काम करत होती. म्हणजे बँक सेपरेट आयडीबीआयची आणि डीएफआय म्हणून काम करणार ती बी सेपरेट. परंतु डीएफआय बंद करा कोणी सांगितलं, नरसिंहन दुसऱ्या समितीने सांगितलं 1993 नंतर. 93 नंतर बँक म्हणून बी काम करत होते आणि डीएफआय म्हणून बी काम करत होते. डीएफआय सेपरेट आली तिथे, म्हणजे तिची सबसिडियरी सेपरेट येणार. मग ही डीएफआय बंद करा असं नरसिंहन समितीने सांगितलं आणि मग 2004 मध्ये तिला सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून घोषित केलं किंवा सरकार शेअर होल्डिंग वगैरे तिथे वाढवली. कशाला, आयडीबीआय मध्ये. मग 2014 मध्ये आरबीआयची एक पीजे नाईक समिती बनली जाते. हिने सांगितलं की छोट्या सरकारी बँकांमधली सरकारची भागीदारी कमी करा आणि 2018 मध्ये मग काय केलं, परत आयडीबीआयचं खाजगीकरण वगैरे करण्यात आलं. ही थोडक्यात आयडीबीआय विषयी हिस्ट्री. आता बघा, ऑन टॅप लायसन आणलं. ऑन टॅप लायसन म्हणजे काय, आता पहिलं कसं व्हायचं, खाजगी बँक सुरू करायची असेल 2016 आणले खाजगी बँकामध्ये. पहिलं कसं असायचं, एखादी खाजगी बँक सुरू करायची असेल तर आरबीआय काय म्हणणार, आरबीआय राऊंड घेणार की ठीक आहे, जसं आता एमपीएससी जागा काढते किंवा युपीएससी असेल किंवा कोणती बी सर्व्हिस असेल किंवा आरटीओ आपलं कोणती बी सर्व्हिस असेल, ज्यावेळेस जागा काढतील, फॉर्म काढल्यावर तुम्ही अप्लाय करणार, मग सिलेक्शन तुमचं केलं जाणार तुमच्या याच्यानुसार, म्हणजे मार्कनुसार वगैरे सगळ्या गोष्टी कन्सिडर करून इंटरव्ह्यू नंतर तुमचं सिलेक्शन होणार. तसंच खाजगी बँकांचं बी राऊंड घेतलं जायचं, त्यांचं सगळं बघितलं जायचं, मग त्यांचं सिलेक्शन. परंतु आरटीओचं लायसन काढायचं असेल तुम्हाला गाडीचं, तर तुम्ही कधी गेला तर तुम्ही काढू शकता. तसंच खाजगी बँकामध्ये सुद्धा आता कुणाला खाजगी बँक सुरू करायची असेल तर ते कधीही अप्लाय करू शकता असं सांगितलं. तसं आरटीओच्या लायसनसाठी तुम्ही अप्लाय करता, तसं खाजगी बँक सुरू करायची असेल तर तुम्ही कधीही अप्लाय करू शकता. आता काय सांगितलं नाही, असं काय आरबीआय कोणता राऊंड वगैरे घेणार नाही. कधी त्याला म्हटलं गेलं काय, ऑन टॅप लायसन असं, म्हणजे ऑन टॅप लायसन सिस्टम आणली आरबीआयने 2016 नंतर खाजगी बँकामध्ये. मग आता कुणी बी अप्लाय करू शकेल का, कुणाला बी अप्लाय करता येणार नाही. त्याच्यासाठी कंडिशन बी आरबीआय दिला, कोणताही भारतीय रहिवासी अप्लाय करू शकतो, एनबीएफसी किंवा खाजगी कंपनी अप्लाय करू शकते. म्हणजे काय आहे बघा, म्हणजे जे क्वालिफिकेशन लागतं ना ते काय आहे त्यांच्यासाठी, एक प्रकारे कोणताही भारतीय रहिवासी, एनबीएफसी काय आहे, गैर बँक काय बघू आपण पुढे येणार आहे ते, खाजगी कंपनी अप्लाय करू शकते. कमीत कमी ती किती, 10 वर्ष बँकिंग क्षेत्रातील अनुभव असायला हवा. परत कमीत कमी 500 करोड भांडवल असायला आणि जास्तीत जास्त किती, 5 करोड पेक्षा जास्त नसायला पाहिजे भांडवल. नाहीतर मग काय होईल, रिलायन्स, टाटा यांच्यासारखी बँक सुरू करता आली, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लिमिट सुद्धा ठेवलेलं आहे. मग बँकिंग इंडस्ट्रीमध्ये मग वेगळंच काहीतरी घडेल, म्हणजे हे बी म्हणजे जास्त मोठे लोक बी हे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये यायला नको, म्हणून जास्तीत जास्त लिमिट बी ठेवलेलं आहे, किती, 5,000 करोडचं ठेवलेलं आहे. कमीत कमी 500 करोड भांडवल असायला हवं. अशी लोक काय करू शकतात, मग असे ह्या क्वालिफिकेशन ज्यांच्या जवळ आहे हे मग आरबीआयला अप्लाय करू शकतात. म्हणजे कधी बी त्यांना वाटेल त्यावेळेस, आणि अप्लाय केल्यानंतर आरबीआय बघणार बाबा, सगळं पडताळून बघणार आणि मगच लायसन देणार, तसं देणार नाही.
या बँकेवर भारतीय व्यक्तीचे नियंत्रण असावे, परत विदेशी व्यक्ती नसायला पाहिजे, आणि 25% शाखा ह्या ग्रामीण भागात तिनं ओपन करायला पाहिजे. ते अशा या 2 क्वालिफिकेशन किंवा 2 रिक्वायरमेंट आहेत महत्वाचे. करा सॉल्व हा क्वेश्चन. काय म्हणलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठी, सर्वांचं बरोबर आलेलं, सोपा होता क्वेश्चन, आपण बघितलेलं आहे. कर्ज पुरवठा 40% वरून 10% वर कमी करण्याची शिफारस केली. 40% वरून किती, 10%. कोणत्या समितीने केलेली आहे, नरसिंहन समितीने. आताच आपण बघितलं 1991 ची जी होती ती, परंतु सरकारने याची अंमलबजावणी वगैरे केली नाही, 40%च ठेवला. एसटी 2013चा होता. शेलया समिती नाही, केळकर समिती बी नाही, आणि स्वामीनाथन समितीने नव्हती. कोणत्या, नरसिंहन समितीने केली होती. करा हा सॉल्व. उद्या टेस्ट होईल बरं का, सर्वांना एक सांगायचं होतं. उद्या जी आपली आहे ती टेस्ट होईल. सोपे क्वेश्चन असतील, अगदी इकॉनॉमीचे जे क्वेश्चन असतील ते एकदम सोपे असतील, ते आता काही हार्ड नसतील, जे झालेलं आहे त्याच्यावरच असतील. मागच्या वेळेस काय मी क्वेश्चन काढले नव्हते, त्यावेळेस मी स्वतः क्वेश्चन काढेल. त्या सरांनी टाकले होते ना मागच्या वेळेचे क्वेश्चन होते, त्याच्यामुळे जेवढा आपला झालेला पार्ट आहे त्याच्यावर तुम्ही हे करा, स्टडी करा. जेवढा झालेला सिलेबस आहे त्याच्यावरच क्वेश्चन असतील. सगळे सब्जेक्टची होईल, सगळ्या सब्जेक्टची, इकोची नाही, सर्व सब्जेक्टची टेस्ट होईल. जशी तुमची पहिली झाली होती तशीच टेस्ट उद्या घेतली जाईल. ठीक आहे. वृषाली, सुशांत, ओप्पो, परत सुशांत, ममता, रोहित, सतीश, अजय, शेख, वृषाली, उर्वशी, अनिकेत, दीपक, वर्षा, प्रणव, अंकिता, शुभम सोनवणे, 2 आहेत का शुभम पाटील आणि शुभम सोनवणे. ओके, एवढ्यांचा आन्सर काय बरोबर आहे. बघा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1992 मध्ये सुरू केल्या गेल्या. बँकिंग क्षेत्रातील पहिलं वाक्य काय आहे, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा 1992 मध्ये सुरू केल्या गेल्या. वाक्य काय आहे, बरोबर आहे. 1992 मध्ये, 1991 ला काय झालं, ती समिती बनवली होती ना, ही आलेली मोठी बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसिस किंवा आर्थिक संकट आलं होतं, त्याच्यामुळे कोणती नरसिंहन समिती वगैरे बनवण्यात आली होती 1992 मध्ये, आणि त्याच्यानंतर मग बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा वगैरे सुरू केल्या गेल्या. ही पहिलं वाक्य आपलं बरोबर आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता व कार्यक्षमता उंचावणे, ठीक आहे. बँकांची सुरक्षितता आणि सक्षमता सुधारणे, ठीक आहे, सुधारावं लागेल आपल्याला. काय आहे पुढे बघा, पर्याय उत्तर वाचन आपल्याला गरजेचं आहे. फक्त एवढं सांगितलेलं आहे त्यांनी. काय म्हणलेलं आहे, अ बरोबर असून, अ तर बरोबर आहे, त्याच्यात काय वादच नाही. ब व क ही अ ची उद्दिष्टे आहेत. काय म्हणलेलं आहे, अ बरोबर आहे आणि ब व क अ ची उद्दिष्टे आहेत बरोबर आहे. ब बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा तेव्हाच सुरू करू शकतील ज्यावेळेस बँकांची आपल्याला काय करायची, नफा क्षमता आणि कार्यक्षमता उंचवायची. बँकांची नफाक्षमता, एनपीची समस्या होती बँकामध्ये, मी सांगितलं. मग एनपीची समस्या, बँकामध्ये व्याजदर गव्हर्नमेंट ठरवायचं, या सगळ्या समस्या असल्यामुळे बँकांना नफा मिळत नव्हता, मग बँका फेल होण्याचं वगैरे चान्सेस होतं. म्हणून तर नरसिंहन समिती बसवली होती. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची नफाक्षमता आणि कार्यक्षमता आपल्याला काय करायची, उंचवायची. आणि दुसरं काय, बँकांची सुरक्षितता आणि क्षमता सुधारणे, म्हणजे बँका सुरक्षित राहिल्या पाहिजे किंवा सक्षम असावेत, हे बी त्याच्यामध्ये काय येणार, उद्दिष्ट येणार. म्हणजे ही काय, ब आणि क अ ची काय येणार, उद्दिष्ट येणार. अ बरोबर असून ब आणि क ही अ ची काय आहेत, उद्दिष्टे आहेत. म्हणून तर या सुधारणा सुरू केल्या, उद्दिष्ट आहेत म्हणून. तर मग ब आणि क फक्त बरोबर आहे असं काही नाही, अ बी बरोबर आहे. दुसरं, अ बरोबर असून ब हे अ चे उद्दिष्ट आहे. अ बरोबर असून काय म्हणले, ब हे अ चे उद्दिष्ट आहे. हो, ब हे अ चे उद्दिष्ट तर आहेच. ब हे, परंतु अ बरोबर आहे, परंतु ब व क ही अ ची उद्दिष्ट नाहीत. अ बरोबर आहे पण ब व क अ ची उद्दिष्ट नाहीत, हे चुकीचं आहे. आता बघा, शीन हे वाक्य आपण बरोबर आहे म्हणू शकतो, परंतु दोन्ही बी उद्दिष्ट आहे. तिन्ही वाक्य बघितले तर काही दोन्ही बी येतात. इथं फक्त काय सांगितले, फक्त बच म्हणलेलं आहे. इथं काय म्हणलेलं आहे, फक्त ब म्हणलेलं आहे. शब्द बघा, फक्त म्हणलेला आहे. फक्त ब हे अ चे उद्दिष्ट आहे, फक्त ब नाही तर ब आणि क हे दोन्ही बी अ चे उद्दिष्ट आहेत. म्हणून हे 1 नंबरचं ऑप्शन काय आपल्या येणार, बरोबर येणार. हा करा सॉल्व. वर्षा, वृषाली, ऋतुजा, शुभम, स्पेक, सुशांत, अश्विनी, प्रणव, ओके, दीपक, ओपो, शुभम, सतीश, मनोज, रोहित, अनिकेत, अजय, बाकी सर्व यांनी सर्वांनी काय केलं, सॉल्व्ह केलेलं बरोबर आहे. काय सोपं होतं, नरसिंहन समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण, त्यालाच आपण काय म्हणतो, एसएलआर असं म्हणतो, 38.5% म्हणजे जवळजवळ 38% होतं. त्याच्यावरून किती टक्के कराव्यास शिफारस केली होती, तर 25% पर्यंत आणावं असं सांगितलं होतं. 3 नंबरचा आपला ऑप्शन काय आहे, बरोबर येणार. तर ठीक आहे, आपण काय काय बघितलं आतापर्यंत. व्यापारी बँक आपण बघत होतो, बँकांच्या वर्गीकरण किंवा त्यालाच काय कमर्शियल बँका म्हणतो. त्याच्यामध्ये आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत ते आपण संपवलं. खाजगी क्षेत्रातील बँका कशा प्रकारे ते बी आपण बघितलं. आता आपल्याला जायचंय ते विदेशी बँकांकडे जायचं. विदेशी बँका किंवा फॉरेन बँका, ह्याच्यामध्ये काही ज्यादा बघण्यासारखं नाही. विदेशी बँकामध्ये, विदेशी बँका म्हणजेच काय, या बँका विदेशात नोंदणीकृत असतात. त्यांची नोंदणी वगैरे कुठे केली असते, विदेशामध्ये. आणि जे आपल्या तिथल्या बँका आहेत ती भारतात त्यांची नोंदणी असणार आहे. आणि त्यांच्या शाखा किंवा सबसिडरी या भारतात काय असतात, कार्य करत असतात. जसं सीआरआर, एसएलआर किंवा इतर निकष असतील आरबीआयचे, हे विदेशी बँकांना सुद्धा काय असतात, लागू असतात. त्याच्यामध्ये काही वेगळा बदल नाही. विदेशी गुंतवणूक बघा, आता आपण ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका बघितल्या ना, भारतातल्या जेवढ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका बघितल्या, ह्याच्यामध्ये विदेशी लोक किती गुंतवणूक करू शकतात, तर हे विदेशी लोक फक्त 20% गुंतवणूक करू शकतात. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामधील ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये विदेशी गुंतवणूक ही किती अलाव आहे, 20% पर्यंत. आणि भारतीय खाजगी क्षेत्रातील बँका ज्या आहेत ह्याच्यामध्ये विदेशी गुंतवणूक ही 49% पर्यंत अलाव आहे. कशाने, स्वयंचलित मार्गाने. म्हणजे खाजगी बँकामध्ये जर विदेशी व्यक्तींना जर गुंतवणूक करायची असेल तर ते 49% पर्यंत करू शकतात, कोणाची परमिशन न घेता. म्हणजे त्या असतात परमिशन, म्हणजे ज्यादा परमिशन थोडेफार घ्यावे लागते, परंतु जास्त परमिशन म्हणजे थोडं जे काय असेल रेग्युलेशन, ज्यादा रूल वगैरे त्यांना ज्यादा नाही. म्हणजे स्वयंचलित मार्गाने सरकारची परमिशन न घेता काय करू शकतात, 49% पर्यंत भारतीय खाजगी क्षेत्रातील बँकामध्ये गुंतवणूक करू शकतात, त्या खाजगी बँकांमध्ये विदेशी लोक. आणि 74% पर्यंत जर त्यांना गुंतवणूक करायची असेल, मॅक्झिमम 74% पर्यंत करू शकतात, परंतु त्याला सरकारची परमिशन घ्यावी लागेल. म्हणजे 49% पेक्षा जास्त करायची असेल आणखी खाजगी क्षेत्रातील बँकामध्ये विदेशी व्यक्तींना गुंतवणूक, तर सरकारची परमिशन घेऊन ते आणखी मॅक्झिमम कितीपर्यंत,
74% पर्यंत गुंतवणूक करू शकतात। असे सार्वजनिक क्षेत्रामध्ये मॅक्झिमम 20%, खाजगी क्षेत्रामध्ये स्वतःहून किती 49% पर्यंत आणि परत सरकारची परमिशन घेऊन जास्तीत जास्त किती 74% पर्यंत विदेशी गुंतवणूक चालू शकते। हा क्वेश्चन सॉल्व्ह करा। ओके, सर्वांचा बरोबर आहे। भारतीय नाणे बाजारात प्रदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा। भारतीय नाणे बाजारामध्ये प्रवेशी बँकांना काय असावा? मुक्त प्रवेश असावा किंवा विदेश, अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समितीने आयोगाने केली होती? आपण बघितलं 1991चा नवीन खासगी बँकांना अलाव करा, नवीन विदेशी बँकांना सुद्धा भारतात काय करा, अलाव करा, परवानगी द्यावा, असं कोणी सांगितलं होतं? 1991ची जी नरसिंहन समिती आहे तिने सांगितलं होतं। म्हणजे कोणतं येणार? नरसिंहन येणार, पहिलं वाक्य बरोबर येणार। व्यंकटरमण काय ते नाही समिती, नरिमन समिती बी नाही आणि रंगराजन समिती ते बी नाही। कोणतं? तर 1 नंबरचं ऑप्शन आपलं काय येणार? बरोबर येणार। आता बघा, व्यापारी बँका आपण बघत होतो, त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका आपण बघितलं, खासगी क्षेत्रातील बँका बघितलं, विदेशी बँका हे बी आपण आता पाहिलेलं आहे। विदेशी बँकामध्ये काय